दरम्यान संभाजीनगरात बोटाला शाई लावून पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आलाय। अंबादास दानवेंनी फेसबुक पोस्ट करत हा आरोप केलाय। सत्ताधारी पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न असल्याचं दानवेंचं म्हणणं आहे। दरम्यान विरोधकांना पराभव दिसतोय म्हणून आरोप केल्याचं संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। अंबादास दानवेंचा हा आरोप संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून निवडणूक ओळखपत्र जमा करून पैसे वाटप होत आहे। पोलिसांनी 18 लाखांची रक्कम जमा करत 2 कोटींची रक्कम संजय शिरसाटांच्या फोन नंतर सोडण्यात आल्याची माहिती आहे। याचा अर्थ बहुधा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही। कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कुणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली हा प्रश्न। तर याचा तातडीने खुलासा करायला हवा आणि या प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवे करतात। परंतु हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाला मदत करण्याचा प्रकार आहे। मला या गोष्टीची जाणीव होती म्हणून मी आधीच 8 दिवसापूर्वी तक्रार केली, पण पाहिजे तसे पोलीस यंत्रणेने जी पोलीस यंत्रणेची माझी तक्रार तीच चौकशी करणार तर काय चौकशी होणार आहे? बाहेरचा कोणतरी अधिकारी आणून त्यांची चौकशी झाली पाहिजे ना। खोटं बोलतात पोलीस। ज्या लोकांना शाई लावायला बोलवलं त्याच्यातलेच लोक आमच्याकडे आले, त्यांनीच आमच्याकडे येऊन तक्रार करण्याची इच्छा व्यक्त केली, पण आम्ही घेऊन गेल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला। पोलिसांचा सुमोटो गुन्हा नाही। माझ्या मतदारसंघामध्ये अफवाचं पीक हे उठवायचा प्रयत्न करतात। त्यांना त्यांचा पराभव दिसतोय, त्यांना माहिती आहे की आपला पराभव होणार आहे। मग मी पैसे पाठवले, हे नाही पैसे पाठवले, चौकशी पोलीस करतील ना। यासाठी ट्विट करून सांगायची गरज काय? पोलिसाला त्यांचं काम करू द्या। जो काही त्यात आरोपी असेल त्याच्यावर कारवाई होईल। दरम्यान अंबादास दानवेंकडून एक नवीन व्हिडिओ देखील ट्विट करण्यात आलाय। पैसे वाटतानाचा हा नवीन व्हिडिओ अंबादास दानवेंनी ट्विट केलेला आहे। माझ्याकडे दिले, मी आता तिथून देऊन आलो, मग ते म्हणजे माझं पण बंद आहे।